तर तिचे हक्क तिला द्या. तुम्ही पैसे दिलेत म्हणजे उपकार केलेले नाही. तुम्ही तुमच्या खिशातून पैसे दिलेले नाहीत. तुम्ही तुमच्या घरचे पैसे दिलेले नाहीत. ही जनतेची तिजोरी आहे. ही आम्ही दिलेल्या करातून जमा झालेली तिजोरी आहे. तेव्हा त्या तिजोरीवर तुमचा सत्ताधारी म्हणून अधिकार आहे तर मानू नका. तुम्ही जनसेवक आहात. मोदी काय म्हणतात स्वतःला प्रधानसेवक. मग तुम्ही त्यांच्या हाताखालचे जनसेवक आहात. तेव्हा नीट नम्रपणे वागा, जनतेशी बांधिलकी बाळगा आणि अशा विधानाने की महिलांवर आम्ही नजर ठेवू, त्यांचे फोटो घेऊ, अशी विधानं करून महिलांचा अपमान करू नका. आज आपण चर्चा करणार आहोत काल कोल्हापुरात घडलेल्या एका वादग्रस्त घटनेबाबत. कोल्हापूरचे भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी काल एका सभेमध्ये अत्यंत वादग्रस्त असं विधान केलं. ते असं म्हणाले की ज्या लाडक्या बहिणी काँग्रेसच्या मिरवणुकीमध्ये जात आहेत, काँग्रेसच्या रॅलीमध्ये जात आहेत, त्यांचे फोटो काढून ठेवा. त्यांच्या मनात काय होतं हे कळायला मार्ग नाही, पण फोटो काढून ठेवा म्हणजे जे सरकारकडून 1500 रुपये घेऊन लाडकी बहीण योजनेमध्ये काँग्रेसच्या रॅलीत जात आहेत त्यांचे फोटो काढून आपण त्यांना जाब विचारू असंच त्यांच्या मनात यावं अशी शक्यता आहे. खरं तर असं विधान करणं हा महिलांचा, लाडक्या बहिणींचा घोर अपमान तर आहेच, पण त्याबरोबर तो निवडणूक प्रक्रियेचा, लोकशाही प्रक्रियेचा, संविधानाचा आणि नागरिकांच्या निर्णय घेण्याच्या हक्काचा सुद्धा, विचार स्वातंत्र्याचा सुद्धा अपमान आहे. धनंजय महाडिक हे सध्या भाजपमध्ये आहेत, पण ते भाजपमध्ये किती काळ राहतील हा प्रश्न आहे. कारण ते पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. पैशाच्या जोरावर खासदार आमदार बनणाऱ्या लोकांमध्ये धनंजय महाडिक यांची गणना अतिशय वरच्या नंबरवर होईल. धनंजय महाडिक यांच्यावर अनेक गंभीर आरोप आहेत. त्यांच्या वडिलांवर पण होते. पेट्रोल भेसळीचा त्यांच्यावर आरोप होता. पण कोल्हापुरात पैशाच्या जोरावर राजकारणामध्ये ज्यांनी आपलं स्थान बनवलं त्यामध्ये त्यांचे वडील होते, ते स्वतः आहेत, त्यांच्या कुटुंबातलेही इतर लोक आहेत. याच पैशाच्या जोरावर ते राजकारणात कायम अरेरावी करत असतात आणि विचारसरणी वगैरे गोष्टी ज्या आहेत त्या ते अडगळीत टाकत असतात. त्यामुळे अशा प्रकारचं विधान धनंजय महाडिक यांनी केलं यात आश्चर्य वाटण्यासारखी काही गोष्ट नाही. तत्वशून्य राजकारणी यापेक्षा वेगळं काही करू शकत नाही. पण मला सत्ताधाऱ्यांना हा प्रश्न विचारायचा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार, तुम्ही धनंजय महाडिक, खासदार धनंजय महाडिक, तुमचे लोकप्रतिनिधी यांच्या या विधानाशी सहमत आहात का? लाडकी बहीण योजनेखाली 1500 रुपये ज्या स्त्रियांना दिले तुम्ही, त्या स्त्रियांना स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार नाही काय? त्या स्त्रिया, त्या महिला काँग्रेसच्या रॅलीत गेल्या किंवा आणखीन कोणत्या पक्षाच्या रॅलीत गेल्या तर तुम्ही त्यांना जाब विचारणार आहात का? हा प्रश्न मी अशासाठी विचारतोय, धनंजय महाडिक यांनी विधान करून आता 24 तास उलटतील, पण अजून मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी त्याबद्दल काहीही खुलासा केलेला नाही, माफी मागितलेली नाही, काही सारवासारव केलेलं नाही. धनंजय महाडिक यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे, पण ती दिलगिरीसुद्धा आपलं समर्थन देत व्यक्त केलेली आहे. काय तर म्हणे मी हे विधान केलं कारण हल्ली लव जिहादचा प्रकार वाढलेला आहे. आता लव जिहाद आणि लाडकी बहीण योजना यांचा संबंध काय हे कळायला मार्ग नाही. पण नंतर लगेच त्यांनी सारवासारव केली की लव जिहाद नाही, वोट जिहाद. हल्ली वोट जिहाद होतं म्हणून मी हे म्हटलं. आता वोट जिहाद ही भाजपने अस्तित्वात आणलेली एक काल्पनिक गोष्ट आहे, तिच्यातही काही अर्थ नाही. सगळे मुसलमान एकत्र येऊन उद्धव ठाकरेंना मत देतात किंवा काँग्रेसला मत देतात म्हणून भाजप त्याला वोट जिहाद असं म्हणते. पण या देशातल्या कोणत्याही नागरिकाला, हिंदू असो, मुसलमान असो, बौद्ध असो, ख्रिश्चन असो, कोणत्याही धर्माच्या, कोणत्याही जातीच्या नागरिकाला आपला मतदानाचा जो हक्क आहे तो कसा बजवायचा हे ठरवायचा हक्क आहे. त्यामुळे मुसलमान जर आपला हक्क हा काँग्रेसला किंवा शिवसेनेला मत देऊन बजावत असतील तर त्याबद्दल आक्षेप घेता येणार नाही. भारतीय जनता पक्षाला लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही मार खायची भीती वाटते. त्यामुळे ते आता हिंदू मुस्लिम भेदाभेद करण्याचा उद्योग करत आहेत. हिंदू मुस्लिमांमध्ये तेढ वाढवण्याचा त्यांचा प्रकार आहे. पण धनंजय महाडिक यांच्या डोक्यात काय शिस्त आहे मला माहीत नाही, कारण वोट जिहाद आणि लाडकी बहीण यांचा संबंध काय हे मला या क्षणापर्यंत कळलेलं नाही. एक तर धनंजय महाडिक यांच्या डोक्यामध्ये दगड भरलेले असतील, त्यांना वोट जिहाद काय माहिती नसेल म्हणून आधी ते लव जिहाद असं म्हणाले, नंतर वोट जिहाद असं म्हणाले. वोट जिहाद म्हणजे काय याची कल्पना नसेल. त्यामुळे लाडक्या बहिणी कसा काय वोट जिहाद करणार हे मला कळलं नाही. म्हणजे सगळ्या लाडक्या बहिणींनी मिळून जर काँग्रेसला मत द्यायचं ठरवलं तर तो वोट जिहाद होतो असं धनंजय महाडिक यांचं म्हणणं आहे काय हे त्यांना विचारलं पाहिजे.
पण हल्ली खासदार असो आमदार असो यांच्या विचारांची पातळी संशयास्पद असल्यामुळे याबाबत आपल्याला काही म्हणता येत नाही. असो, तर धनंजय महाडिक असं म्हणाले आणि त्यांनी लाडक्या बहिणींचा अपमान केला. या विधानातून काय लक्षात येतं? एक खासदार आपल्या सभेमध्ये असं विधान करतो, याचा अर्थ त्या खासदाराला ज्या लाडक्या बहिणींना महिना 1500 रुपये मिळाले त्या महायुतीला मत देतील अशी खात्री वाटत नाही. मी पहिल्यापासून हे सांगतोय की 1500 रुपये जनतेच्या तिजोरीतून, सरकारच्या तिजोरीतून जर तुम्ही देता, याचा अर्थ त्या महिला तुम्हाला मत द्यायला बांधील आहेत असं होत नाही. किंबहुना हे मी वारंवार सांगतोय की 1500 रुपये घ्या आणि महायुतीला, जर हे सरकार भ्रष्ट आहे, हे सरकार महाराष्ट्र विरोधी आहे, हे सरकार गद्दार आहे, तर त्याला मत देऊ नका असं मी आपल्या लाडक्या बहिणींना, महिलांना सांगतोय कायम पहिल्यापासून. तुम्ही ऐकलेलं असेल पूर्वी सुद्धा. पण आता या खासदारांवर ही बोलण्याची पाळी येते, कारण 1500 रुपये दिले तरी आपल्याला महिलांची मतं मिळतील अशी त्यांना खात्री वाटत नाहीये. लाडकी बहीण हा हुकमाचा एक्का आहे शिंदे सरकारच्या हातातला, असं ते स्वतःच मानतात. पण हा एक्का जो आहे तो आता हळूहळू विरळ होत चाललेला आहे. तो एक्का, त्याचं महत्त्व काय, त्याचं वजन काय, हेच आता सरकारच्या लक्षात येत नाहीये. कारण एका बाजूला लाडकी बहीण योजना 1500 रुपये देत आहेत, दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीने 3000 रुपये जाहीर केलेले आहेत आणि त्याला भाग्यलक्ष्मी असं नाव दिलेलं आहे. म्हणजे लाडक्या बहिणी आता भाग्यलक्ष्मी होणार का? त्यांना 1500 रुपये मिळत आहेत, ते 3000 रुपये जर महाविकासने दिले तर महाविकास सरकार आणणार का? महाविकासला मतं देणार का? हा एक मोठा गोंधळाचा प्रश्न आहे आणि तो अजून सुटलेला नाहीये. महाविकास आघाडी, महायुती यांच्यामध्ये भरमसाठ आश्वासनं देण्याची स्पर्धा सुरू झालेली आहे. पण याच गोंधळामुळे या खासदार महाशयांना असं वाटत असावं, कदाचित आपल्याकडून लाडकी बहिणी योजनेखाली जे पैसे घेतले या महिलांनी, याच महिला काँग्रेसकडे जाऊ शकतात. त्यांना कोल्हापुरात असं दिसलं असावं, महिलांचा विश्वास वाटला नसावा, म्हणून त्यांनी असं विधान केलेलं असेल. पण मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, खासदारांनी ही जी वृत्ती दाखवली आहे ती अत्यंत आक्षेपार्ह वृत्ती आहे. ती संविधान विरोधी वृत्ती आहे. तो लाच देण्याचा प्रकार आहे. पहिल्यापासून हा आक्षेप घेतला गेला होता लाडकी बहीण योजनेवर, कारण लाडकी बहीण योजना ही लोकसभेच्या वेळेला नव्हती. लोकसभेत पराभव झाल्यावर ही लाडकी बहीण योजना महाराष्ट्राने मध्य प्रदेशकडून उधार घेतलेली आहे. असे पैसे वाटले म्हणजे महिलांची मतं आपल्याला मिळतील असं शिंदे सरकारला वाटलं, भाजपला वाटलं, भाजपच्या हायकमांडला वाटलं, हे लक्षात घ्या. त्यामुळे मला असं वाटतं की हा जो लाच देण्याचा प्रकार आहे पहिल्यापासून तोच आक्षेपार्ह होता. तरीसुद्धा आचारसंहिता तेव्हा लागू नसल्यामुळे निवडणूक आयोग काय आक्षेप घेऊ शकला नाही. पण आचारसंहिता लागू झाल्यावर निवडणूक आयोगाने त्याला आक्षेप घेतला आणि ही योजना थांबवली असं सांगितलं जातं. खरं तर यातही तथ्य आहे की नाही ही तपासण्यासारखी गोष्ट आहे. कारण ही योजना आधीच जाहीर केली होती. या योजनेची तरतूद अर्थसंकल्पात झाली होती. 46,000 कोटी रुपये ते सरकारकडे नसले तरी सरकारने इतर खात्यांच्या निधीतून ते वळवून या योजनेमध्ये घातले होते. कारण लाडकी बहीण योजनाच आपल्याला तारू शकेल असं शिंदे आणि मंडळींना वाटत होतं. तर ही योजना अशा प्रकारे तिचा गाजावाजा करून सुद्धा आपल्याला मदत करणार की नाही ही शंका आता महायुतीच्या मनात डोकावते आहे. म्हणून अशी दम देण्याची वेळ, खरं तर अशी दमबाजी करणं हे सुद्धा आक्षेपार्ह आहे. निवडणूक आयोगाने या खासदारावर ताबडतोब कारवाई करायला हवी, कारण ही सरळ सरळ दमबाजी आहे. ही अशाच प्रकारची दमबाजी अजित पवारांनी काही काळापूर्वी केली होती. त्यांनी बारामतीमध्ये एका सभेमध्ये मतदारांना सांगितलं होतं की मी तुम्हाला वाटेल तेवढा निधी देईन, पण आम्ही निवडून येऊ हे तर बघा, आम्हाला मत तर द्या. ही सुद्धा दमबाजी होती, ही सुद्धा दमबाजी आहे. आणि अशी विधानं, दमदाटी करणं, वाटेल त्या थापा मारणं, हे प्रकार महायुतीच्या नेत्यांकडून वारंवार होत आहेत. त्यामुळे महायुतीची मानसिकता काय दिसतं, एकीकडे समतेच्या गोष्टी बोलायच्या, भाजप तर समतेच्या गोष्टी बोलत नाही, ते समरसतेच्या गोष्टी बोलतात, हे लक्षात घ्या. कारण संघाचा विचार हा समरसतेचा आहे, तो समतेचा नाही. त्यामुळे एकीकडे समतेच्या गोष्टी बोलायच्या किंवा समरसतेच्या गोष्टी बोलायच्या आणि दुसरीकडे आम्ही पैसे दिले तर आम्हाला मतं द्या हे दटवायचं, हा प्रकार अत्यंत किळसवाणा आहे, लक्षात घ्या. आणि मला आपल्या लाडक्या बहिणींना सांगायचं आहे, लाडक्या बहिणींनो किंवा महिलांनो, हे तुम्ही लक्षात घ्या, हा तुमचा अपमान आहे. आम्ही पैसे दिले म्हणजे आम्ही तुम्हाला विकत घेतलंय आणि तुमचं मत आम्हालाच मिळालं पाहिजे हे सांगणं म्हणजे संपूर्ण महिला वर्गाचा महाराष्ट्रातला अपमान आहे. एक तर फडणवीस, शिंदे आणि अजित पवार यांनी महिलांची माफी मागितली पाहिजे किंवा यावर काही स्पष्टीकरण दिलं पाहिजे. अशा प्रकारे तुमचे लोकप्रतिनिधी बोलतात कसे? हा सत्तेचा मास तुमच्या का डोक्यात गेलाय? तुम्हाला वाटतंय काय? लोकांनी मनात आणलं तर या लोकांना एका क्षणात लोक सत्ताच्युत करू शकतात, हेही आपण विसरता कामा नये. हे लक्षात घ्यायला पाहिजे आपल्याला. सगळ्या चिंतेची गोष्ट ही आहे की एक खासदार धमकी देतो, दुसरा आमदार आणखीन काय करतो, तिसरा आमदार महिलांच्या नावाने शिवीगाळ करतो, भयंकर घाणेरड्या प्रकारची खालच्या थराची शिवीगाळ करतो. हे वारंवार घडतंय. धनंजय महाडिक कसं म्हणाले, काही काळापूर्वी तिथे संगमनेरमध्ये वसंत देशमुख नावाचा
सुजय विखे पाटील यांचा कार्यकर्ता बाळासाहेब थोरात यांच्या मुलीविषयी वाटेल ते बोलला, त्यावर आंदोलन झालं, त्यावर गदारोळ माजला. तिथे कोकणामध्ये निलेश राणे बायकांच्या नावाने जाहीर सभेतून शिव्या घालतो. अशा लोकांना सार्वजनिक आयुष्यात का ठेवायचं? मला असं वाटतं महिलांनीच नव्हे, सगळ्या समाजाने हा विचार केला पाहिजे. सार्वजनिक जीवनामध्ये राहण्याची ज्यांची पात्रता नाही अशी ही लोकं आहेत. धनंजय महाडिक असेल, निलेश राणे असतील, वाटेल ते बोलणारे सगळे नेते असतील, हे असेच आहेत. मध्यंतरी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी सुद्धा असं आक्षेपार्ह विधान केलं होतं, पण त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि ते प्रकरण तिथेच मिटलं. त्यांच्या विरुद्धही निवडणूक आयोगाकडे तक्रार झालेली आहे, महिला आयोगाकडे तक्रार झालेली लक्षात घ्या. पण कोणीही, सत्ताधारी पक्ष असो विरोधी पक्ष असो, कोणीही अशा प्रकारचं विधान करणं हे संपूर्ण निषेधार्ह आहे. आणि ज्या आघाडीचा किंवा ज्या पक्षाचा नेता अशा प्रकारचं महिला विरोधी विधान करतो त्या पक्षाच्या, त्या आघाडीच्या, त्या युतीच्या नेत्याला मतं देऊ नका असं जाहीर आवाहन मी महाराष्ट्रातल्या महिलांना आणि महिलांचे हक्क मानणाऱ्या पुरुषांना करतोय, लक्षात घ्या. या लाडकी बहीण योजनेचं चाललंय काय नेमकं? आता सध्या हप्ता थांबलेला आहे, नोव्हेंबर महिन्यात हप्ता मिळणार नाही. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असं सांगितलेलं आहे की नोव्हेंबरचा जो हप्ता आहे तो आम्ही डिसेंबर महिन्यात देऊ. मला एक प्रश्न समजत नाही, हे आश्वासन सत्ता हातात आहे की नाही हे माहीत नसताना एकनाथ शिंदे कसं काय देऊ शकतात? आणि त्याला निवडणूक आयोग का आक्षेप घेत नाही? तुम्ही सत्तेत येणार आहात की नाही हे 23 तारखेला कळेल, 23 नोव्हेंबरला. त्यानंतर तुम्हाला काय बोलायचं ते बोला. पण आधीच आश्वासन देणं की आम्ही नोव्हेंबर महिन्यात देऊ हा हप्ता, ही सरळ सरळ फसवणूक आहे. जसं लाडकी बहीण योजना निवडणुकीच्या तोंडावर सुरू करणं ही लाचखोरी आहे, तशीच ही दुसरी फसवणूक आहे. आणि जे मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बोललेले आहेत ते आपण गंभीरपणे घ्यायला हवं की आत्ता जो नोव्हेंबरचा हप्ता दिलेला नाही याचं महत्त्वाचं कारण हे आहे की शिंदे सरकारकडे तिजोरीमध्ये पैसेच नाही आहेत. पहिले जे हप्ते आहेत जुलैपासून आजपर्यंत हे घाईघाईने दिले, नंतर अशी बातमी पसरवण्यात आली की आम्ही दिवाळी भेटसुद्धा देणार आहोत. दिवाळी भेट काही महिलांना मिळाली नाही आणि आता हा हप्ता सुद्धा थांबला. पृथ्वीराज चव्हाणांचं म्हणणं आहे की सरकारकडे पैसे नसल्यामुळे हा हप्ता थांबलेला आहे. निवडणूक आयोगाने कोणताही आक्षेप घेतलेला नाही, कारण ही आधीचीच योजना होती. ही जी योजना आहे तिची बजेटमध्ये तरतूद असल्यामुळे ती थांबवण्याचं काही कारणच नव्हतं. ती काय आचारसंहितेच्या काळात जाहीर झालेली योजना नाही आहे. त्यामुळे एक मुद्दा असा राहतो की सरकार खोटं बोलतंय, सरकारकडे पैसे नाही आहेत तरीसुद्धा सरकार रेटारेटी करतंय. समजा शिंदे सरकार आलं पुन्हा, येईल अशी शक्यता फारच कमी आहे, तर शिंदे सरकार पैसे कुठून आणणार आहे? आत्ताच हे जे काही पैसे दिलेले आहेत पहिल्या काही हप्त्यांचे ते वेगवेगळ्या खात्यांचे पैसे, बालकल्याण, महिला, आदिवासी खात्यांचे पैसे वळवून दिलेले आहेत. त्या खात्यांची कामं थांबवून दिलेले आहेत. आणि असंच जर चालू राहिलं तर सरकारी कर्मचाऱ्यांचा पगारही करायला पैसे या सरकारकडे उरणार नाहीत असं तज्ज्ञ म्हणत आहेत. आता महाविकास आघाडीने 3,000 रुपये जाहीर केलेले आहेत, तेही पैसे कुठून आणणार आहेत हा प्रश्नच आहे. पण दोन्ही महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये स्पर्धा सुरू झाल्यामुळे हे 1,500 देत आहेत. आता बघा, हे 1,500 देत आहेत. भाजपने जाहीर केलं आजच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही 2,100 रुपये देऊ, म्हणजे 2,100 रुपये देऊ. आता हे 600 रुपये वाढवून देणार. शिंदेही परवा म्हणाले की आम्ही जर निवडून आलो तर आम्ही दुप्पट करू, म्हणजे ते 3,000 देणार. महाविकास आघाडी 3,000चं आश्वासन देते. या सगळ्यांना एक प्रश्न विचारला पाहिजे की हे पैसे तुम्ही कुठून आणणार आहात? कारण अर्थमंत्री अजित पवार सुद्धा आहेत, अर्थमंत्री तिथे जयंत पाटील अनेक वर्ष अर्थमंत्री होते, ते सुद्धा महाविकास आघाडीत आहे. दोघांना समोरासमोर बसवा आणि कुठून पैसे आणणार हे विचारा. का कर्ज काढून तुम्ही ही आश्वासनं पूर्ण करणार आहात का, की आश्वासनं तोडणार आहात? पूर्वी एकदा सुशीलकुमार शिंदे यांच्या सरकारने वीज मोफत देण्याचं आश्वासन दिलं होतं. निवडणूक जिंकल्यानंतर विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी हे आश्वासन तोडलं होतं, मोडलं होतं, हे लक्षात घ्या. ही आठवण जनतेच्या मनात पुसट झाली असली तरी अजून पूर्ण गेलेलं नाही आहे. त्यामुळे जे आता भरमसाठ आश्वासनं देत आहेत, म्हणजे केवळ लाडकी बहीण नाही, शेतकऱ्यांची कर्जमाफी दोन्ही महायुती महाविकासने केलेलं आहे. आणखीन काय, बेरोजगारांना पैसे देणं 4,000 रुपये महिना महाविकासने दिलेलं आहे. जास्त आश्वासनं दिल्यामुळे आपण निवडून येऊ असं जर कोणत्या बाजूला म्हणजे युती किंवा आघाडीला वाटत असेल तर मला असं वाटतं हा त्यांचा निव्वळ भ्रम आहे. महाराष्ट्रातला मतदार शहाणा आहे, तो इतिहास लक्षात घेऊन तपासतो. जर शिंदे सरकार आता एवढी आश्वासनं देत आहे गेल्या 5 महिन्यामध्ये, तर यापूर्वी त्यांनी काहीच का केलं नाही? लाडकी बहीण जर आणायची होती तर ती लोकसभेपूर्वी का नाही आणली? गेल्या 2.5 वर्षात शेतकऱ्यांच्या सवलतीच्या योजना का नाही आणल्या? बेकारांच्या सवलतीच्या योजना गेल्या 2.5 वर्षात का आणल्या नाहीत? फक्त खोकेबाजी का करत बसले हे प्रश्न विचारले जातात. बघा, कर्नाटकामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं निवडणुकीआधी, ते गेलं, काँग्रेस आलं, कारण काँग्रेसने सज्जड आश्वासन दिली असं लोक मानतात. मोफत बस प्रवासी आश्वासन सुद्धा कर्नाटकातलं आहे, तेलंगणातलं आहे, ते सुद्धा भाग्यलक्ष्मी
योजनेच्या खाली आपल्याकडे देण्यात येणार आहे मोफत प्रवास. याआधी शिंदे सरकारने मला असं वाटतं ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि महिलांसाठी 50% प्रवास माफ केलेला आहे. मुद्दा असा आहे की तुमच्या सरकारने तुम्हाला जी 2.5 वर्ष मिळाली त्यामध्ये हे का केलं नाही, हा प्रश्न शिंदे सरकारला प्रत्येक मतदार विचारणार आहे. आणि त्याचं समाधानकारक उत्तर नसलं तर ते शिंदे सरकारला मतदान करणार नाही, ते लक्षात घ्या. मतदाराला गृहीत धरणं आणि मतदारांना पैसे दिले म्हणून मतदार आपल्याला मत देतील असं मानणं हा फारच मोठा धोका आहे स्वतःशी आणि त्यांच्याशी. नरेंद्र मोदींना आतापर्यंत हे सगळं मान्य नव्हतं. ते अशा योजनांना रेवडी म्हणत होते. अरविंद केजरीवालने दिली फुकट वीज, फुकट पाणी. नरेंद्र मोदी म्हणत होते रेवडी. पण आता त्यांना आपलेच महायुती, आपलाच भाजप, आपलेच शिंदे, आपलेच अजित पवार या रेवड्या वाटत आहेत, ते चालत आहे. हा नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षातल्या ढोंगीपणाचा भाग आहे, हे लक्षात घ्या. मुख्य मुद्दा असा आहे की तुम्ही लाडक्या बहिणींना 1,500 द्या, 3,000 द्या, जे काय करायचं ते नीट अंमलात आणा. मी लाडकी बहीण योजनेसारख्या योजनांना विरोध करत नाही, मी तुम्हाला पूर्वी सांगितलं आहे. कारण गरिबाच्या हातात थोडे पैसे पडले तर त्याची क्रयशक्ती वाढते, हे सगळेच अर्थशास्त्रज्ञ सांगतात. फक्त सरकारच्या तिजोरीचं काय करायचं, नवा महसूल कुठून गोळा होणार हे सरकारला ठरवावं लागेल, हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीच्या नावाखाली किंवा भाग्यलक्ष्मी म्हणून या गरीब महिलांना 3,000 रुपये मिळाले किंवा 5,000 रुपये मिळाले तरी मी हरकत घेणार नाही, जोपर्यंत तुम्ही सरकारची तिजोरी नीट ठेवताय, ती शाबूत ठेवताय, तिचा योग्य वापर करताय, तोपर्यंत कोणालाही आक्षेप घेता येणार नाही. मला एकच मुद्दा शेवटी तुम्हाला सांगायचा आहे. एक तुमचा धनंजय महाडिक नावाचा खासदार किंवा निलेश राणे नावाचा एक नेता, ज्याला काही संस्कार नाही, संस्कृती नाही, हे पूर्वी दिसून आलेलं आहे. अख्ख्या राणे कुटुंबाला काही संस्कार नाही आहे. महिलांचा अपमान करतो तर महिलांनी तुम्हाला का मतं द्यावीत. या राज्यामध्ये 1993 साली पहिल्यांदा महिला धोरण शरद पवारांनी आणलं, हे लक्षात घ्या. शरद पवारांच्या चांगल्या कामामध्ये त्याची गणना होईल, ते शरद पवारांचं मोठं योगदान आहे. तुम्ही महिलांना आम्हाला मान द्यायचा आहे, आदर द्यायचा आहे असं म्हणत असता, पण तुमच्या पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत, कोणताही पक्ष असो, महायुतीतला पक्ष असो, म्हणजे शिंदेंचा पक्ष असो किंवा अजित पवारांचा पक्ष असो किंवा देवेंद्र फडणवीसांचा पक्ष असो, कोणत्याही पक्षामध्ये महिलांना सन्मान मिळत नाही. आता लोक आरडाओरडा करतात म्हणून महिलांना तिकीटं देतात, पण शेवटी महिलेची जिंकून येण्याची क्षमता काय आहे हे बघूनच तिकीट दिलं जातं. म्हणजे महिलांवर अन्याय केला जातो. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये किंवा नेत्यांमध्ये व्यासपीठावर किती महिला असतात हे तुम्ही मोजा. मी तुम्हाला सांगतोय, हे लाडकी बहीण वगैरे जरा बाजूला राहू द्या. आता निवडणूक आली म्हणून लाडके दोडके सगळं होतात, परंतु व्यासपीठ पहा, व्यासपीठावर 80% पुरुष असतात, तिथे महिला का नसतात. निर्णय प्रक्रियेमध्ये महिलांना स्थान का नसतं. हे सर्व क्षेत्रात आहे, केवळ राजकारणात नाही. आपण नावं घेतो, आपण अहिल्याबाई होळकरांचं नाव घेतो, आपण सावित्रीबाई फुल्यांचं नाव घेतो. नावं घ्यायला, वंदन करायला, फुलं उधळायला सगळे पुढे असतात, पण प्रत्यक्ष आयुष्यामध्ये महिलांना समान अधिकार द्यायला कुणीही पुढे नसतं. हा आपला सगळ्यांचा अनुभव आहे, तो तुमचाही असेल, आपलाही अनुभव असेल. घरापासूनच ते सुरुवात होतं, हे लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला बहिणीला खरोखरच लाडकी बनवायचं असेल तर तिचे हक्क तिला द्या. तुम्ही पैसे दिलेत म्हणजे उपकार केलेले नाहीत. तुम्ही तुमच्या खिशातून पैसे दिलेले नाहीत, तुम्ही तुमच्या घरचे पैसे दिलेले नाहीत. ही जनतेची तिजोरी आहे, ही आम्ही दिलेल्या करातून जमा झालेली तिजोरी आहे. तेव्हा त्या तिजोरीवर तुमचा सत्ताधारी म्हणून अधिकार आहे असं मानू नका. तुम्ही जनसेवक आहात. मोदी काय म्हणतात स्वतःला, प्रधानसेवक. मग तुम्ही त्यांच्या हाताखालचे जनसेवक आहात. तेव्हा नीट नम्रपणे वागा, जनतेशी बांधिलकी बाळगा. आणि अशा विधानाने की महिलांवर आम्ही नजर ठेवू, त्यांचे फोटो घेऊ, अशी विधानं करून महिलांचा अपमान करू नका. लाडक्या बहिणीचा फायदा होईल का महायुतीला? काही प्रमाणात होईल, 10-20% होईल. पण लाडक्या बहिणीला आता पर्याय जर महाविकास आघाडीने 3,000 रुपयांचा दिलाय तर कशावरून आमच्या लाडक्या बहिणी महाविकास आघाडीला मतं देणार नाहीत? काहीच आपण सांगू शकत नाही. महिलांना विचार करण्याचं स्वातंत्र्य आहे.